याला घोडेच लावणार नाही सोडत ते याला. आता मात्र बावनकुळ्याची गाठ फाटत. मित्रांनो नमस्कार, जय शिवराय. मराठा संघर्ष होता. मनोज पाटील जरांगे आता ऑन फायर झालेला आहे. मुख्यमंत्र्यांना खोलाम ओपन चॅलेंज इथे केलंय. आतापर्यंत त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मात्र सर्वच काही काढली, म्हणजे खाण्यापासून तर पिण्यापर्यंत, तोंडातले दात बाहेरचे दात इथपर्यंत, की आता लेटेस्टमध्येच मागील 2 दिवसापूर्वी बावनकुळे यांना म्हटलेलं आहे, जर कधी तुम्ही बाहुबली हा चित्रपट 2016चा बघितला असेल, त्या चित्रपटामध्ये एक कल्कीचं कॅरेक्टर होतं. ते राजमाता जी काही शिवकामिनी देवी होती, त्या राजमातेला ज्या पद्धतीनं बोलत होतं, हडंबा छडंबा काय ते काही बोलत होतं, तर ती उपाधी ती सर्व काही बावनकुळे यांना थेट जरांगे पाटील यांनी इथे दिले. म्हणजे इथपर्यंत बावनकुळेचं स्वागत आता जरांगे पाटील यांनी केलं. आणि लास्टमध्ये त्यांनी हे देखील सांगितलंय की आता मी त्यांची खूप इज्जत करत होतो, परंतु जेव्हापासून त्यांनी आमच्या मराठ्यांच्या कुणबीचे सर्टिफिकेट रद्द करून टाकले आणि ते पत्र माझ्या हाती लागलंय, तेव्हापासून माझ्या तळपायाची आग मात्र मस्तकात गेली आणि बावनकुळे कायमस्वरूपी माझ्या डोक्यामध्ये फिट बसली, असं जरांगे पाटील यांनी इथे म्हटलेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या काय मागे लागले ते थोडक्यात बघूया. आताच रिसेंटली पार पडलेला रात्री 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास त्यांची जी सभा झाली आहे, त्या सभेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांना उद्देशून असं काही घोषणा आता जरांगे पाटील यांनी केली आणि सध्या चॅनल्सवरती मात्र ही जी न्यूज आता ट्रेंड करू लागली. जरांगे पाटील यांनी अशी काही घोषणा केली की ज्यावेळेस आम्ही 2025 मध्ये मुंबईला आलो होतो, त्यावेळेस मला तर वाटतं की शेअर मार्केटचे जे काही बैल असतात ते पाण्याचे आमच्या मराठ्यांचे विसरूनच गेले, त्याचबरोबर विमानं कसे उडतात तेही विसरूनच गेले आणि इतरही मुंबई बऱ्याच प्रमाणात आमच्याकडून बघण्याची राहिली आहे. आणि आम्हाला असं वाटतंय की आता मुंबई परत एकदा पाहावाची लागणार आणि याच्यासाठी थेट आम्ही वर्षा बांगल्याकडे प्रस्थान इथे करणार आहे आणि वर्षा बांगल्याच्या वरच्या टोकाला मी उपोषणाला आता इथे बसणार आहे आणि तिथे बसून फडणवीसांच्या ज्या काही विविध वापरासाठी पाण्याच्या टाक्या असतात, थंड पाण्याच्या गरम पाण्याच्या, ते भरण्याचं काम मी आणि आमचा मराठा समाज इथे करणार आहे. म्हणजे मनोज पाटील जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून थेट ओपन चॅलेंज केलं आहे की आमच्या मागण्या मान्य करा, नसता आम्ही 28-29 ऑगस्ट पासून मात्र तुम्हाला पलदा काही कमी करेल, पलदा भुई कमी होईल अशा पद्धतीने सर्व काही करणार आहे. आणि थेट आता आमचं ठरलं आहे की आम्ही आता थेट मुंबईकडे प्रस्थान इथे 28-29 ऑगस्ट पासून करणार आहे आणि मात्र तुम्हाला आम्ही तुमचा जिना हराम करून टाकणार आहे, असं जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून तिथे सांगितले. त्याचबरोबर लोकांना हे देखील प्रश्न पडले होते की नेमकं जरांगे पाटील यांनी आता नेमकंच पश्चिम महाराष्ट्रातील दौरा हा पूर्ण केला आहे, नेमकं त्या दौऱ्यामागचं कारण काय. आता त्यांचा दौरा आता 15 ऑगस्ट पासून मराठवाडा, विदर्भ, म्हणजे ऑल ओव्हर बघितलं असतं तर पूर्ण महाराष्ट्राचाच त्यांचा दौरा होऊ लागलाय. तर लोकांमध्ये अनेक सारे प्रश्न पडले की नेमकं हा दौऱ्यामागचं कारण काय. थोडक्यात सांगू शकतो, विस्ताराने समजून घ्या, खूप महत्त्वपूर्ण आहे. हे बघा, मनोज पाटील जरांगे हे खूप सुशिक्षित आणि हुशार व्यक्तिमत्व आहे. हा जरी टेक्निकलरित्या ते एज्युकेशनली बॅकवर्डमध्ये असेल, परंतु डोक्याने मात्र ते खूप हुशार आहे. त्यांची स्ट्रॅटेजी काय ते थोडक्यात समजून सांगतो. हे बघा, जरांगे पाटील यांनी आतापर्यंत जेवढं पण काही आंदोलन केली, त्या आंदोलनाला लाखांची गर्दी होती आणि त्यांचं टार्गेट आजपर्यंत विजय थालापती सोडलं तर ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणीही मोडलं नाही आणि न मोडू शकणार आहे. म्हणून जरांगे पाटील तुम्ही बघत असाल, त्यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा नुकताच सुरुवात झाला होता. तिथून मग ते विविध जिल्ह्यामधला त्यांनी भेट दिली, तालुक्यांमध्ये भेट दिली, मंडळांमध्ये भेट दिली, विविध ठिकाणी भेट दिली. तिथे मात्र हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते मात्र त्यांच्या स्वागत समारंभासाठी. आता त्याच्यातून त्यांनी आपली ताकदीचा अंदाज एक आखला की नेमकं आपली ताकद किती होती. आता या दौऱ्यादरम्यान हजारो शेकडोंच्या संख्येने लोक त्यांना जुळत गेले आणि विचार करू शकता, हे सर्व काही लोक त्यांना जुळले म्हणजे हे त्यांच्या पाठीमागे कुठेही येऊ शकते. अशा हिशोबाने जरांगे पाटील यांनी सर्व काही स्ट्रॅटेजी आखली होती. आता ते पश्चिम महाराष्ट्रातला संपलेला आहे, आता ते विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात चौकडे हा दौरा पूर्ण करणार आहे, तो म्हणजे दिनांक 29 ऑगस्ट 2026 पर्यंत. म्हणजे अर्थातच तुम्ही बघितलं असेल की मागील 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र शासनाला अल्टिमेटम जरांगे पाटील यांनी दिला होता
की 29 ऑगस्ट पर्यंत जे काही तुम्ही आमच्या आरक्षणामध्ये अडथळे केलेले आहे, खास करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, तर मग मात्र ते मोडीस न काढले तर 29 ऑगस्ट पासून आम्ही तुमची उलटी गिनती सुरू करणार आहे. तुम्हाला पलताभुई कमी होईल अशा प्रकारे तुमच्या हात धुवून मागे आम्ही लागणार आहे. आणि आता तर थेट एका भाषणातून बोलत असताना जरांगे पाटील यांनी हे देखील सांगितलं आहे की जर कधी तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आमच्या मराठ्यांचे काही स्वप्न म्हणजे अपूर्ण राहिलेले ते म्हणजे अजून अर्ध्याच्या वर मुंबई फिरण्याची, विमानतळ कसं आहे, मुंबईचं टर्मिनल कसं आहे, विविध सर्व काही, खास करून शेअर मार्केटमध्ये तो काही जो बैल फिरतो तो कसा आहे, इतर सर्व काही विविध गोष्टी त्या बघायच्या राहिल्या आहे. आणि याच्यासाठी थेट आम्ही मुंबईकडे वाटचाल करून थेट वर्षा बांगल्यावरती आता आम्ही अमरण आंदोलन उपोषणाला इथे बसणार आहे. मग तुमच्या फडणवीसांच्या जेव्हा काही पाण्याच्या टाक्या वापरण्याच्या, सर्व काही धुण्याच्या, भांडे घासण्याच्या, त्या भरण्याचं काम आहे आम्ही आणि आमचा मराठा समाज इथे करणार आहे. आणि राहिला बाकीचा एक महत्त्वाचा मुख्य प्रश्न, तो म्हणजे रत्न सदावर्ते आणि लक्ष्मण हाके यांचा. हे दोघे मिळून दादाच्या नावाने TRP घेण्याचं काम तर करू लागलंय, परंतु दादावर फेक आणि असले आरोप केले की यांच्या मागे मात्र खूप मोठी राजकीय शक्ती आहे आणि ती विरोधी पार्टी यांचीच असू शकते. हालाकी जरांगे पाटील यांनी जे काही उत्तर दिले ते तुम्हाला थोडक्यात सांगू शकतो. जरांगे पाटील यांनी म्हटलंय की ते दोन कोणते अनपड विचित्र प्राणी आहेत त्यांना मी घंटा ओळखत नाही, या भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे जरांगे पाटील यांनी. त्यांना आवडतं जरांगे पाटील यांच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. बाकी जय शिवराय, खूप खूप धन्यवाद. मिळूया का नेक्स्ट